तालुक्याच्या इथून आतमध्ये आल्यावर सगळीकडे थोपट्यांचं नाव दिसतं. तर हे आहे रोहिडेश्वरचं प्रवेशद्वार. जेमतेम बॅटरी राहिली आहे 46%. मला तर ते 46% राहिली आहे. रेंज 85 दाखवत आहे. 85 ना, काय माहीत नाही मला किती. इकोमध्ये आता हे बघू मी पोचतोय का घरी. सो ही सुरुवातच म्हणायची किल्ल्याची. किल्ला एकदम भव्य दिसतोय. तिथे एक बोर्ड लावलाय विचित्रगड म्हणून, दाखवतो तुम्हाला. महाराजांनी नाव विचित्रगड ठेवलं. रोहिडा हे गाव हे नाव कोणी ठेवलंय हे आपल्याला पण नाही माहिती. तर ही जी भूमी आहे तिला काहीतरी धूम म्हणून बोलतात मे बी. किल्ला विचित्रगड हा असा काहीतरी बोर्ड आहे. भूम तालुका शिवसैनिक आणि हा किल्ला आहे. दाखवतो मी. मला खरंच वाटलं नाही ही गाडी एवढी लांब येईल. आली ही आता. ही मला परत नेते की नाही मला हे पण नाही माहिती, पण नेईल मला विश्वास आहे. एवढं आणलंय या भूमीमध्ये मला, तर मलाही परत नेईल माझ्या ठिकाणावर. तर हा किल्ला आहे. किल्ला हे जे हे आहे ना, हे मधलं हे डोळ्यांना काहीतरीच वेगळं दिसतंय. मोराच्या पंखासारखं चमकतंय ते. मी या किल्ल्याबद्दल काहीच वाचलं नाही. थोडंफार वाचेल आणि चढेल आणि मी नंतर मे बी हे करेल. पण ते काय पुस्तकातलं वाचून मला सांगण्यात काय हे नाही वाटत. कोणाला भूतकाळही माहीत नाहीत बरोबरचा. अवशेष काय ते आपण बघू तिथं. मला असं वाटतं 7 बुरुज आहेत. मी एक व्हिडिओ बघितला खूप आधी, तो पहिला दरवाजा लागतो तिथं तो, आणि असे 7 बुरुज आहेत फिरून. चला आता मी तुम्हाला बॅटरी दाखवतो याची. गाडीने आणलंय मला सुखरूप इथं. 8:15 वाजलेत. निघालोय 4 वाजता. 8:15 झालेत. बॅटरी 43% आहे. मला स्टँड काढायला लागणार याचं. नेहमीसारखं स्टँड आपण काढलं याचं की गाडी नॉर्मलमध्ये जाते. इकोमध्ये रेंज आहे 79, 43%ला. पोचलोच आहे किल्ल्याला आपण. चला जाऊया. तर इथं अशी काही ते पार्किंग आहे. हे लोक माझ्यासोबतच आलेली, मी ओळखत नाही. माझ्यासोबत आलेली या लोकांनी इथं लावलंय. हा गेट आहे वन विभाग सो यांचा गेट आहे. मी इथं आपला आडोशाला स्कूटर लावली माझी. सनस्क्रीन लावू, टोपी घातली आहे. झटकन सैर करू उन्हाच्या आत. 8:30 झालेत. कदाचित ह्याला 2 रस्ते चढायला. समोरा दिसतोय सरळ आणि तो तसा. हाईट वगैरे मी काय म्हणतात त्याला व्हॉइस ओव्हर करून टाकेल. रोहिडा किल्ला 1956 मे बी महाराजांनी घेतला. ते जेव्हा तोरणा आणि सगळे घेत होते हिल्डस मावर मधले किल्ले. अजून काय ऍड करू शकतो मी. श्रीमान योगी वाचतोय पण ते पुस्तक इतकी बडबड आहे त्याच्यात. 20% कॉन्टेंट आहे, 80% बडबड आहे. ती मराठी आहे. जाऊ दे. मस्त या डोंगर चढूया याला. रोहिडा किल्ला. इथे आहे ना ठिकठिकाणी सापाचे वारूळ भरपूर आहेत. त्यातलंच एक प्रतीक म्हणजे हे खाली बारीक कातडी. तिथं खूपच आहेत. म्हणजे ॲज कम्पेअर टू डोंगर ना पसरलंय ना, हे प्रॉपर असं पसरलंय. हे लाटा दिसू शकतात तुम्ही, लाटा बघू शकताय. ते खरी खपाऱ्या मराठी थोडंसं हे आहे. सो
त्याला आपण हिंजेस नाही म्हणतो, त्याला आपण डिपसिंक व्हॅली बोलतो ना, समथिंग गॉड नोस. हे असं चढायचंय. जास्त तर काय दमछाक नाही आहे या किल्ल्यामध्ये, फक्त भरपूर शॉर्टकट मारले. हे इथून डायरेक्ट रस्ता असा आहे, असा असा असं असं मठ, हा रस्ता आहे प्रॉपर, मळलेली वाट, मळवाट. बट मी डायरेक्ट डोंगरावर ना आलो, कारण ही वाट तर तळ्यात भरपूर आहे. त्या मला तो सापच वाटला. हा बट हे डोंगरावर सफर करायचे असेल तर रॉ मध्ये करा. एक कऱ्या कपाऱ्या झाल्यात ना, ह्यांच्या सायाने वर 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 चढा. सो मी तुम्हाला म्हटलं 2 रस्ते आहेत. ते तिथून एक अशी पायवाट दिसते, थांबा बोट, हां ते तिथून अशी हत्तीच्या सोंडासारखी असं हा इथपर्यंत गेलाय. आणि हा पहिला बुरुज. आणि तिथून 1 मिनटं, तिथून मी बहुतेक व्हिडिओ बघितले, तिथून असे फिरत फिरत इथं येतात. हा पहिला दरवाजा आहे, महादरवाजा बोलता येईल. गड खूप सुस्थितीत आहे, कारण ब्रिटिशांनी ह्याला कब्जा करायचा प्रयत्न केला, पण नाही झाला त्यांच्याकडनं. आपले भोरचे माणसं का सरदार का देशमुखने हे केलं, बंड केला. सो ते तसंच राहिला तो नेमकं. सो हा उद्ध्वस्त नाही झाला आहे. सो जे आता आपण जे बघतोय ते जीर्णस्तव झालेला किल्ला बघतोय. तरी नेटवरती विकिपीडियावर जास्त काही नाही आहे. तो शिवमुद्रा का काहीतरी आहे, मी व्हॉइस ओव्हर करेल नीट वाचून. त्यांनी हा गव्हर्नमेंटच्या आणि वन विभाग, मी जसं म्हटलो गाडी आपण खाली वन विभागाच्या इथं लावली, हा पूर्ण वन विभाग आहे प्रॉपर. तर ह्यांच्या मदतीने ह्याची दुरुस्ती केली. ओके, सो लेट्स हेड. आता आलोच आहे होता, पण जेमतेम हा एक पल्ला, दुसरा आणि तिसरा पल्ल्याला आपण वर आहोत. चला पार करू. सह्याद्रीचा तुटलेला परिसर असं बोलता येईल. ह्याच्या पुढे वेल्लेगाव, आपला राजगड आणि तोरणा, आणि पुढे त्याचे रायगड. म्हणजे कोकणातच उतरलो आपण ताम्हिणी घाट पार करून. सगळे कारवी जळाली आहेत यावर्षी जी आलेली, आणि एका पर्टिक्युलर हाईटला झाली ही. त्याच्या खाली नाही बघू शकत तुम्ही, लाईक 800-900 मीटरच्या वर. एक तर असा रस्ता आहे लांब असा, आणि हा एक शॉर्टकट आहे. 2 जण घसरली हाताने पडली. येताना काही नाही, जाताना थोडंसं ग्रिप पाहिजे शूजला. गडावर येताच पहिला गणेश दरवाजा लागला आपल्याला. आणि रानवाटा ह्यांचा व्हिडिओ बघून आलो. तर हा नवीन लावलेला दरवाजा, लाकडी दरवाजा. चष्मा काढूनच टाकतो आता, बघायचं भरपूर गोष्टी. तर असा काय ते दरवाजा आहे, सागवानच असेल रे, जड लाकूड, विचित्र गड. नावच एकदम असं आहे की. मागच्या आठवड्यात एका दिवसात 3 किल्ले केले. तिकोना, तुंग, राजमाची. या आठवड्यात तोरणा आणि ह्याचा प्लॅन होता. बट जर तुम्ही माझं चॅनल फॉलो करताय तर मी पहिल्यांदा ओला घेऊन आलोय कोणत्या तरी ट्रॅकला किंवा ट्रिपला, ते पण एवढा लांब. 1 साइडच 100 आहे. त्याची क्लेम रेंज 242 आहे, दाखवती 185. भेटते किती ते आज कळेल इकोवर. सो पहिला चेकपोस्ट आणि हा बुरुजचा पडलेला भाग. अरे वा, सगळ्या दूर अवस्थेमध्ये पायऱ्या, तो झेंडा. वाईट वाटतंय बघून, बट ह्याची दोन्ही बाजू आहे. आपणच जपत नाही इतिहास. आपण
प्रॉपर वोट केलं तर चांगले गोष्टी घडतील. प्रॉपर प्लॅनिंग करून अजेंडा पाडून प्रोजेक्ट नीट राबवले तरी जो तो आपापल्या परीने करतो. कोण येतं कचरा उचलून जातं पोत्यात टाकून, कोणतरी येतं दगडी गोळा करतं परत लावतं. आपल्या पद्धतीने श्रमदान करून किल्ल्याला नीट ठेवायचा प्रयत्न करतं. एका माणसाचं तर काम नाही आहे, बट ते चुना बघा कसा गळून पडतोय, सोबत दगड पण पडत आहेत. सगळी दगडांची अवशेष तुम्ही खाली बघू शकता. ते बघा, ते हळूहळू हळूहळू हळू खाली याला काहीतरी बोलतात, पारख ठेवायला का काहीतरी, त्याला तो शब्द आहे जुन्या काळाचा, मी विसरलो. बाकीचं मी तुम्हाला सांगेल. किल्ल्याची मी हिस्ट्री तर नाही सांगणार, किल्ल्याचं आता काय आहे तेवढं सांगू शकेल मी एकच व्हिडिओ बघितला काल रानवाटेचा. त्यांनी 4 किल्ले केले एक साथ. हा कमलगड, तो एक टोपीचा गड आहे, तो मला दिसतच नाही कुठे, तो एक आहे. आणि अजून आहे असे कधी त्यांनी 4 किल्ले केले एक साथ. या पायऱ्या, हा पहिला दरवाजा नेहमीप्रमाणे गोमुख सारखा. हे मोठं आहे, ती वाट छोटी आहे. हे मोठं झालं परत ती वरची वाट छोटी झाली. शत्रूला कसं दाबायचं तसा आदिलशाहीने परत बांधला यादवांनंतर. पण तरी गणेश मूर्ती दिसते आपल्याला. आणि हत्ती, आणि हे काहीतरी तो एक प्राणी आहे, मी नाव विसरलो. सो गणेश दरवाजानंतर या दरवाजाचं नाव मिटलंय काय माहित नाही. ते कुत्रे डेंजर आहेत ते दोघंही, मी व्हिडिओत नाही घेतले. दोघंही टपाटप चढले. तर हे पाण्याची टाकी आहे आणि पाणी पिऊ शकता तुम्ही, इतकं स्वच्छ आहे. मी फ्लॅश लावून जातो आतमध्ये. ओके, मोरया. ओके, सो हे पाण्याचं टाके आणि हे प्यायचं पाणी, स्वच्छ आहे पाणी, पिऊ शकतो आपण. एवढं चांगलं आहे. इथे एक छोटासा होल आहे व्हेंटिलेशनसाठी. आहे हा 2, पण तरी पाण्याची टाकी खूप आहे तिथं. मंदिर आहे ते आपल्याला हे करायचं. आता हा होल कशामुळे झालाय, सापाचं बीळ असणार. हा म्हणता येईल हा प्रमुख दरवाजा आहे. तिथं हत्ती आहेत 2, आणि एक हा एक शिलालेख आहे, महाराजांचाच आहे 100%. काय लिहिलंय काय माहिती. बाकी अजून एक होता उर्दू मधला, काय कसं तरी ऐकलंय. चॅम्पियन. हे सर्व गोष्टी वाचण्यासारख्या. त्याचे फोटो काढून टाके. काहीतरी अडकलं वाटतं रुमाल माझा. ही सुरुवात असेल एक. फिरून येऊ आपण, मग शेवटला पाया पडू. बुरुजांची स्थिती खूप चांगली आहे, मी असं म्हणेन. चांगली ठेवली गेली. दाखवतो तुम्हाला. तो पहिला बुरुज तिथे हनुमान मंदिराच्या समोर, आणि तिथं तो एक ध्वजाचा खांब आहे. त्याच्यानंतर हा एक बुरुज आहे. ते 7-8 बुरुज आहेत काहीतरी.
या बुरुजाला नाव दिलंय सर्जा बुरुज. त्या मागे इतिहास असेलच नक्की. काय आहे तो बघायला पाहिजे. म्हणलं ना बुरुज खूप चांगल्या स्थितीत आहे. शिवकार्य प्रतिष्ठान. शिवकार्य प्रतिष्ठान. सो हा तो बुरुज आहे. मध्ये कदाचित ध्वज हे करायचं असेल किंवा ध्वजच असणार आहे. कोणाचा आहे किल्ला, आमचा आहे का त्यांचा आहे? अरे वा, इथून सगळं दिसतंय, बऱ्यापैकी सगळं दिसतंय, A to Z दिसतंय. मला असं वाटतंय तो जो आहे दिसतोय. एक मिनिट, टॉवर दिसले दोन, ते दोन टॉवर सिंहगड. कदाचित एकदा नेटवर बघतो आणि सांगतो. तो टोपीगड आहे, तेवढं कळलं मला. तो एक टोपीगड आहे. कमलगड ह्याच्यामध्येच आहे कुठेतरी. सगळे डोंगर आहेत ना, डोंगरांवरती एक चेकपोस्ट सारखे बनवत गेलेत, कारण खालच्या प्रांतावरती लक्ष ठेवायचं आहे आणि एनी डे टॅक्स घ्यायचा आहे, कारण प्रोटेक्शन भेटणार आहे ना. हां, हे 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 मशाली ठेवायला अजूनही शाबूत आहे. माय गॉड, 400 वर्ष शाबूत आहे. 400 काय, आदिलशाहीने कधी 1600-1500 साली शाबूत आहे. अरे आणि दगड आहे. हा काय बोलायचं आहे. असं कन्स्ट्रक्शन म्हणजे आता होणं नाही. आपण गरीब झालोय का, पैसा नाही का? पैसा तर आहे, बट आता का नाही आहे, रिसोर्सच नाही. आणि एवढं भक्कम घर कोणाला हवं आहे? थोडी कोणाच्या घरावर हल्ला करणार आहे. ते एक मंदिर आहे तिथं, बघायला पाहिजे. एकदा मी नेटवर बघतो काय काय किल्ले आहेत, कुठे दिसतात इथून तर गोष्टी. कन्फर्म करायला पाहिजे ना. पण माझा व्हिडिओ बघत असेल तर सर्जा बुरुजानंतर हा चोर दरवाजा लागतो. चोर दरवाजा मे बी खालची वाट दाखवतोय. कदाचित हो, नक्कीच. हा चोर दरवाजा नेमकं बारीक वाटेने जातोय खाली. थोडीशी डेंजर आहे. आपण बोळ म्हणतो ना, डोंगरांच्या मधले खोरं, तिथून असं तो जातोय पाण्यासारखा. चोर दरवाजा, देयर यू गो. अरे बापरे, उंच आहेत पायऱ्या भक्कम उंच आहेत. आणि मग इथून काय, इथून पायऱ्या होत्या घसरल्या का काय झाल्या काय माहिती. काय दोन झाडं लावलेत ते काय, इथं काय असेल ना काय नसेल देवाला माहिती. आपण जाऊ. काच, कचेरी आणि वाड्यांचे अवशेष जे आपल्या सर्व गडांवरती दिसतात. रायगडवर थोडे प्रामुख्याने चांगले आहेत, कारण तो चांगला भक्कम बांधला गेला. तो शून्यातूनच बांधला गेला असं बोलताय. माय डिअर फ्रेंड्स, माझे प्रिय मित्रांनो, हा आहे तो एक भक्कम बुरुज. आणि असा कसा काय बोलता येणार, टोक, एक किल्ल्याचं टोक ज्याच्यावर एक बुरुज आहे, आणि तो भक्कम आहे आणि तो मोठा आहे आणि तो जरा चांगला सुस्थितीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर हा असा बुरुज आहे, वाघजाई बुरुज. नाव पण देवीचं ठेवलं. ह्याला आवाज येतो यार, सरसर सरसर सर सगळीकडे फाटते. ते काय, ते किडेत, कसले किडेत ना ते. वाघजाई बुरुज. बेंच ठेवला इथं.
बसू. किल्ला अगदी छोटा आहे. वाघजाई बुरुज, सरजा बुरुज, त्याच्या आधी हनुमान मंदिराच्या समोरचा एक बुरुज, तो एक बुरुज दिसतोय आणि तिथं 2-3 आहेत. संपला, तेवढाच आहे किल्ला. मला इथला परिसर माहित नाहीये, ओळखता येत नाहीये कोणतं काय गड आहे. ते किल्ले तर कळतात, कमलगड आणि काय बरं पांडवगड असं काहीतरी आहे ना. आणि हा पार्क खेळायला इथे आहे आणि इथे आहे. आणि हे मशालीचे भोका अजून आहेत. भोकापेक्षा हँडल बोलू याला, अजून येते. हा यांचा किल्ला लावलाय. पाटणे बुरुज, वाघजाई बुरुज, नंतर तो बुरुज मला सोडतच नव्हता. आलो इथं, झोप आली प्रचंड. थोड्याशा काचकाचेऱ्या परत एकदा. तिथं काहीतरी हाय, पाण्याची टाकीच असतील, बघू. नक्कीच पाण्याची टाकी आहेत, जे नाहीसे झालेत उन्हामुळे. मग हे काय? वा, हे पण पाण्याचेच टाकलेत. आटलेत सगळे. हा हा, हे वाला आहे. पायऱ्या वगैरे आहेत का याला? याला उतरायचं कसं? ॲक्सेस कुठे? देवाला माहिती. इथं होता ॲक्सेस, मला वाटतं बंद केला कदाचित. असं इथून होता. तिकोनासारख्या इथं पण चुन्याचा घाणा आहे. अगदी भला मोठा दगड, जो हलवण्याच्या क्षमतेच्या पण बाहेर आहे. 400-500 सहज. झोप नाही झाली, काय हलवणार आहे मी. कदाचित हा शेवटचा बुरुज असेल. याला काहीतरी बोलतायत शिरवले बुरुज. इथून किल्ले दिसत आहे. आता मला माहित नाही ते खरे आहेत का नाही, बट तो मित्र मागचा म्हटला की ते केंद्रगड आणि काय ते कमलगड आणि ते जे मागे दिसतंय तो बाली किल्ला, तो तिथं तो राजगडाचा आहे कदाचित, मला नाही माहिती. याची उंची आहे. मुख्य डोंगर ज्या ठिकाणी संपतो आणि डोंगराची एक सोंड ज्या ठिकाणी सुरू होते, तिथे हा बुरुज गडाच्या रक्षणासाठी बांधला आहे. हा बुरुज नसता तर या सोंडेवरून गडावर प्रवेश करणे खूप सोपे झाले असते. मात्र आता बाहेरच्या बाजूने पाहिल्यास 3 मजली इमारती इतकी सरळ सोड मजबूत भिंतच शत्रूच्या मार्गात उभी राहिली आहे, जिच्यामुळे या सोंडेवरून गडावर येणे अशक्यप्राय आहे. वेगवेगळ्या काळात हा बुरुज बांधल्याच्या खाणाखुणा इथे दिसतात. बुरुज आणि तटबंदी बऱ्यापैकी शाबूत असून दुर्ग उभारणीची अनेक वैशिष्ट्ये इथे दिसतात. चर्या म्हणजे बुरुजात किंवा तटबंदीत असलेली एक लहान खिडकी. तिचा वापर टेहळणीसाठी किंवा विविध शस्त्रे वापरून शत्रूवर हल्ला करण्यासाठी होतो. फांजी म्हणजे तटबंदी आणि बुरुज यांना जोडणारी भिंत. या भिंतीवरून चालत एका भागावरून दुसऱ्या भागावर जाता येते. इथे दगडी कड्याही आहेत, ज्यांचा वापर कदाचित ध्वज उभारण्यासाठी होत असावा. बुरुजाला दोन्ही बाजूंनी पायऱ्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी मजबूत आहेत. इथं बसणं ना थोडस रिस्की आहे. पाणी टाकल्यास त्या गुळगुळीत दगडावरील पाण्यासोबत वाहून बाहेर जाईल. तसेच या जागेत माणूस जास्त वेळ कामाशिवाय बसून राहू नये म्हणून अतिशय भारी काम बघितलं मी आज. हा किल्ला रोहिडा आहे. परिसर पूर्ण भोरचा परिसर आहे हा. आणि इथं सोलार वरती एक साऊंड बॉक्स आहे, ॲज वेल ॲज CCTV बसवला गेलाय.
आणि हा साऊंड बॉक्स प्रत्येक 30 मिनिटाला या बुरुजावरची माहिती सांगतो, ॲज वेल एज सायटिंग सांगतो की इथून बाबा, इथून जो दिसतोय बाले किल्ला तुम्हाला लांबच्या लांब, तो एक रायगड आहे. त्याची सुवेयाची माची जी आहे पुढे, ती एकदम बारीक दिसते. ती तुम्ही गेले असाल ना तिथं तर तुम्हाला ते हे करू शकतं. हे रायरेश्वरचे हे दिसतात डोंगर, हे 1 आणि 2. त्याच्यानंतर हा जो आहे तो केंजाळगड आणि हा कमलगड व्ही मधला. हे दोन किल्ले, 1 आणि 2. हे रायरेश्वरचे पठार. आणि कुठे गेला बरं, हां हां थांबा झूम करतो. दॅट्स बाले किल्ला ऑफ राजगड. तोरणा त्याच्या नेमकं पलीकडे आहे, तो नाही बघता येणार. पांडवांचा किल्ला असं म्हणून पण आहे इथं कुठेतरी. तो आता शोधता शोधता ते गुगल ते बघतोय मी, पण डोंगर रांगच आहे, सह्याद्रीच आहे ना हे, नकळतपणे रांग येऊन काय कुठे मिसमॅच होते. काहीतरी चुकीचं सांगण्यापेक्षा जे दिसतंय बाबा, जे पटलंय आपल्याला गुगल मॅप्सवरनं, ते मी सांगितलं. मला तो साऊंड बॉक्स कन्सेप्ट खूप आवडला. प्रत्येक गडावर इम्प्लिमेंट करा, खूप इनोव्हेटिव्ह येते. मला तर असं वाटतं बॅटरी असणार कदाचित, चार्ज होते आणि भन्नाट होतं काय ते. हा आपण शिरवले बुरुजवर आहोत आता. हनुमान एक मंदिर आहे, हनुमानांचं मंदिर रोहिडावर, त्याचं दर्शन घेऊन आपण गड उतार करू. स्मार्ट बॉक्सबद्दल सांगितलंच मी एक छोट्याशा व्हिडिओमध्ये, आणि सायटिंग्स ती एक छोटी खिडकी ठहारण्यासाठी. खाली जाऊ आता. बुरुज हा भक्कम आहे, मस्त आहे. कसं पाहिलं, बांबूचं लागवड केलं. आणि ती खिडकी बघायची होती मला. ती खिडकी बघायला आता खाली उतरायला लागेल ना. उतरणं शाबूत आहे का, तर जेमतेम तसंच जायचं आहे. खिडकी आहे का तशी, ते शौच आहे मला वाटतं. एकदा जाऊन बघू आपण. सो बेसिकली टॉयलेट आहे, आणि इथं तुम्ही दिवा आणू शकता. गुळगुळीत दगड एक वापरला गेला आहे, सो पाण्यासकट जे शौच आहे ते वाहून जाईल गडाच्या खाली. खूप चांगला कन्सेप्ट आहे. हा बुरुज एक मस्त बुरुज आहे, शिरवले. आणि वाघजाई एक काय माहित नाही, मला जाणवलं असंच रम्य वाटलं, किंवा एक असं वाटलं मागे आलोय म्हणून. आणि त्या साऊंड बॉक्समुळे तर थोडा इमर्सिव्ह एक्सपिरियन्स भेटल्यासारखंच झाला. केळ्याचे कोंब भरपूर आहेत, आणि हे जुन्या काळाचं बांधकाम. ह्याच्या पण जुना जे बांधलं आहे ते हे इथून तुम्हाला दिसू शकतं. सगळं पडतंय खाली हळूहळू, एक 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 एक. तिथे दगड साचलेत. झालं, चला हे मंदिर आहे, जाऊन येऊ तिथं. गडावर झाडं मस्त लावलीत आणि स्प्रिंकलरही सोडलेत. त्या बाबतीत चांगलं केलंय, म्हणजे पुढच्या पिढीला फळं किंवा सावली यापैकी एक भेटेल. हे आपलं हेच जांभळाचं आहे, पेरूचं आहे, अजून काय बरं आंब्याचं पण लावलंय. परत एक पेरू, परत एक आपट्याचं झाड आहे, पेरूचं झाड आहे. फळझाडं भरपूर आहेत, करवंद लावलेत. सो इथं जुन्या भांड्यांचे अवशेष सापडलेत. पाटा हे आहे घरी, हे प्यायचं पाण्यासाठी. खूप पातळ आणि खूप मस्त बांधले. जातं हे पडलेलं बोटावरती, बोट फुटलेला माझा.
पण हा दगड जो आहे ना हलका आहे पण दगड आहे. राहू दे. मातीची भांडी किंवा कौलं असतील त्यापैकी एक असेल. हे काच कचेरी आहेत सगळे. राहू दे. राजवाड्याचे अवशेष सगळे इथं प्रामुख्य वस्ती होती किल्ल्याची मेन. आपट्याचे झाड, आपट्याचं फूल आलंय. सरडे आणि सापसोरड्या भरपूर येतं. पाणी मंदिर आहे, जाऊया. रोहिड मल्ला भैरवनाथ त्याचं मंदिर आहे. चला. कामापूर्वी कामानंतर असंच होतं. त्यांनी कलर वगैरे करून हे सिमेंटचं कठडा करून चांगलं आहे, मस्त. राजवाड्याचे अवशेष. जे आता राहिलंय ते हेच आहे. छोटे छोटे खोल्या. रोहिडा किल्ल्याचा नकाशा दाखवतो तुम्हाला. हनुमान मंदिर सुरुवातीचं राहिलेलं आणि तो बुरुज, त्या बुरुजचं नाव काय माहित नाही. तिथं खाली एक उर्फ बुरुज आहे, तो दाखवतो. हे आत्ताच बांधलंय, हल्लीच बांधलेलं दिसतंय सगळं. चला. सो फायनली 11:40 गड झालाय. आता चार्जिंगचं बघायचंय मला आणि थोडं खाऊन घ्यायचं. काहीच खाल्लं नाही सकाळपासून, रात्री झोपलो पण नाही. हे 2 चेंडू भेटले मला. एकाचं नाव प्रणय, एकाचं नाव हेच. सो झालाय, नीट बघितलंय, पूर्ण सगळे बुरुज बघितले. 12 वाजलेत. मित्र भेटले, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, निवांत गेलो, निवांत आलो. गड पूर्ण ॲब्झॉर्ब केला आहे मी. रोहिडा ही आपली ओला आहे, सावलीतच लावलेली. नेमकं बरी सावली भेटली. काढू आपण तिला. चार्जिंग बघतो आधी किती राहिली. सोडताना 43 होती, आता बघतो किती आहे. मला माहिती आहे 43 मध्ये मी काही घर गाठणार नाही आहे. काय ना काहीतरी मला पुढे करायला लागणार. 43ची झाली आहे 42. रेंज आहे 64. चलो.